ॲक्च्युली आम्ही फर्स्ट टाईम एकटे दोघं राहिलो, तर मला पहिला कॉन्फिडन्स नव्हता, पण आता मला खूप खूप बरं वाटतं आहे आणि मला यावंसंच वाटत नव्हतं, माझा पायच निघत नव्हता. समोर दिसतंय का सफेद रेग, तो आहे निवळीचा धबधबा. ऑफकोर्स पावसाळ्यात खूप जास्त रौद्र रूपामध्ये तो वाहतो. अजून 7 दिवस पाहिजे होते, म्हणजे 1-2 नाही, 7 दिवस. आता आजीकडे तर जाणारच आहे, ती वेगळी गोष्ट आहे, पण लांजातला फील वेगळा आहे, सावर्ड्याचा फील वेगळा आहे. गेल्या भागात पण आपण सांगितलेलं की इथे गणेश कृपा हॉटेलचा फ्रंट फसाड डिमॉलिश करतायत, ते अलाइनमेंटमध्ये येते आय गेस. तर हे खोबऱ्याच्या मोदकांसोबतच इथे बाकी पण कोकण मेवा मिळतोच, हा पण तुम्ही इथे सहज विकत घेऊ शकता. ॲब्झॉर्ब नाही झालं अजून कोकण. हो, असं वाटते 2-3 महिन्याची सुट्टी काढून राहावं. असं भूर उडून लगेच मुंबईत गेलो, त्याच्यात काय मजा नाही येत. चांगले 10-15 दिवस कोकणात राहिल्याशिवाय मजाच येत नाही. मंडळी, या आधीचा भाग जर तुम्ही बघितला नसेल तर आपण लांजातनं निघतो आहोत ते सावर्ड्याला, रुचिराच्या आजोळी म्हणजेच माहेरी जायला. आणि इथून निघताना जी काय आम्हाला खरेदी करायची होती लांजा बाजारपेठेतली, ती आपण आधीच्या भागात पाहू शकतात. तसेच आम्ही इथे निघता निघता दुपारचं जे जेवण केलं ते तांबे हॉटेलमधलं जेवण सुद्धा तुम्हाला या भागात बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेच जाऊन तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या सावर्ड्याच्या प्रवासाला. म्हणजे तुमच्याकडे गावच्या या टॅक्सीला काय म्हणतात? आम्ही तर वडाप म्हणतो. आपल्याकडे लांजा ते रत्नागिरी हे यांची डेली सर्व्हिस असते. म्हणजे जर तुम्हाला बस वगैरे नाही मिळाली तुमच्या वेळेत तर तुम्ही डेपोच्या आसपासच असतात हे वडापवाले थांबलेले, ते तुम्हाला रत्नागिरीला नेऊन सोडतात आणि तिथून पण तुम्ही वडापनी येऊ शकता. अजून तरी माझा असा काही योग आला नाही यांनी जायचा. 1-2दा रुचिरा आणि मी गेलेलो तेव्हा बसनेच गेलो, जेव्हा स्वतःची गाडी न घेता गेलेलो तेव्हा. कोणी कोणी यांनी प्रवास केला आहे किंवा रेग्युलरली करतात ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर म्हणजे आता आपण हातखंबा सोडलेला आहे, निवळी घाटात आहोत आपण. आता पुढे भाव नदीचा पूल येईल, निवळीचा नाका येईल, पण हे मी याच्या आधी कधीच केलं नाही. हे निवळी घाटात थांबून निवळीचा धबधबा बघायचा प्रयत्न नाही केला, कारण की यावेळेला जेव्हा सावर्ड्यावरनं लांजाला जात होतो त्यावेळेला मी पाहिलेलं की धबधबा चालू आहे. तर तो हमखास तुम्हाला इथे थांबून बघता येईल. ॲक्च्युली आता अगेन्स्ट लाईट आहे, तुम्हाला कितपत दिसेल माहीत नाही, पण मी थोडं झूम करून दाखवतो. समोर दिसतंय का सफेद रेग, तो आहे निवळीचा धबधबा. ऑफकोर्स पावसाळ्यात खूप जास्त रौद्र रूपामध्ये तो वाहतो आणि अतिशय मनमोहक त्याचं दृश्य असतं. आता आपण मावळतेच्या दिशेने कॅमेरा हे केलेला आहे, सूर्य अगदी कॅमेऱ्यावरतीच पडतोय, त्यामुळे आहे तुम्हाला किती स्पष्ट दिसतं माहीत नाही, पण खूप मनमोहक दृश्य आहे. मी पहिल्यांदा थांबून पाहतोय. याआधी बसमधनं जाता येता खूप वेळा बघितलं आहे. आपल्या स्वतःची कार चालवताना, विशेषतः रत्नागिरीच्या दिशेने जाताना हा दिसतो, पण थांबू शकलो नाही याआधी. म्हटलं आता रस्त्याचे कंडिशन्स खूप चांगले झालेले आहेत. आपण गाडी एका ठिकाणी पार्क केलेली आहे, रुचिरा झोपली आहे ॲक्च्युली, तर म्हटलं आपणच पटकन जाऊन बघून येऊया. थांबू शकलो असतो इथे भरपूर वेळ, पण यापुढे आता जर असं झूम करून तुम्हाला याचं, आता हे भरपूर पिक्सेलेटेड झालं असणार, खूप जास्त झूम केलं आहे मी, पण तो धबधबा अजूनही खळखळून वाहतोय हे तुम्हाला त्याच्यातनं दिसेल. तर म्हणजे मला स्वतःला पर्सनली इथे थांबून मी कधी हा एक्सपिरियन्स घेतला नव्हता, म्हणून ते करायचंच होतं आणि म्हटलं त्यासोबत तुम्हालाही दाखवतो, म्हणून म्हटलं आपण हे व्हिडिओमध्ये पण इन्क्लूड करावं. माहीत नव्हतं हे कसं दिसेल आणि आपल्याला काय फुटेज मिळेल, पण जे आहे ते आहे. मे बी सकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला ज्या वेळेला इथून सूर्यप्रकाश पडत असेल त्यावेळेला ते अजून छान दिसेल. तर म्हणजे निघूया आता आपण
आपल्याला गाठायचं आहे सावर्डे. आपण निवळीचा जो रफ पॅच सोडला तर बऱ्यापैकी स्मूथ प्रवास करून आपण मुंबई गोवा हायवेवरनं संगमेश्वरजवळ येऊन पोचलो आहोत. ते आपल्या आवडत्या श्री गणेश कृपा हॉटेलमध्ये. आणि गेल्या भागात पण आपण सांगितलेलं की इथे गणेश कृपा हॉटेलचा फ्रंट फसाड डिमॉलिश करतायत. ते अलाइनमेंटमध्ये येते आय गेस. तुम्हाला तो मोरीचं काम होताना दिसत असेल. इथून असा रस्ता जाईल आपला मुंबई गोवा हायवेचं एक्सपान्शन इकडचं 4 पदरी, कारण की अजूनही इथे जुनाच रस्ता आहे. तर ही सगळी जागा रिक्लेम करून मग हायवे कंप्लीट होणार. पण यांचा जो एकदम फ्रंटचा फसाड होता, जी एक ओळख होती हॉटेलची, इथे बोर्ड असायचा, छान झाडं होती इथे, हे सगळं गेलेलं आहे. आमच्याकडनं ॲक्च्युली गणेश कृपा हॉटेलला शुभेच्छा की जेव्हा आता तर इथे घमासान होईल ॲक्च्युली. जेव्हा फोडाफोडी स्टार्ट होईल आणि इकडे रस्त्याचं काम चालू होईल तेव्हा आतमध्ये जो धुराळा वगैरे असेल त्यामध्ये त्यांच्या या बिझनेसला आमच्याकडनं शुभेच्छा. भरभराट अशीच राहावी त्यांची आणि चांगली लोकांना सर्व्हिस त्यांच्याकडनं देता यावी यासाठी शुभेच्छा. तर हे खोबऱ्याच्या मोदकांसोबतच इथे बाकी पण कोकण मेवा मिळतोच. हा पण तुम्ही इथे सहज विकत घेऊ शकता. तर रुचिरा आपण यात्रेसाठी आलेलो गावाला. 2-4 दिवस राहिलो, काय जमलं तेवढं फिरलो आणि आता रिटर्नच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ठीक आहे, आपण तुमच्या आजीकडे जाऊन राहणार, पण ओव्हरऑल तुम्हाला लांजामधला आपला स्पेंड केलेला वेळ कसा वाटला? खूप छान. ॲक्च्युली आम्ही फर्स्ट टाईम एकटे दोघं राहिलो, तर मला पहिला कॉन्फिडन्स नव्हता, पण आता मला खूप खूप बरं वाटतं आहे आणि मला यावंसंच वाटत नव्हतं. माझा पायच निघत नव्हता. आता मी एकटी म्हणजे मी आणि अभिषेक दोघेही आम्ही एकटे त्या घरात राहू शकतो. कारण तुम्हालाही माहिती आहे ते जंगलाचा भाग आहे, थोडासा मस्त छान वाटलं. खूप माझा पायच निघत नव्हता. कधी ते तर नेहमीचंच आहे की कोकणातनं पाय निघतच नाही. तर मला असं वाटलं अजून 7 दिवस पाहिजे होते, म्हणजे 1-2 नाही, 7 दिवस. आता आजीकडे तर जाणारच आहे, ती वेगळी गोष्ट आहे, पण लांजातला फील वेगळा आहे, सावर्ड्याचा फील वेगळा आहे. पण ओव्हरऑल मजा आली, छान वाटलं. अजून थोडे दिवस पाहिजे होते, अजून थोडे दिवस. बरोबर. आम्ही 7 दिवस काढले ॲक्च्युली. रविवारी पोचलो आणि आज शनिवारी निघालो, तर टेक्निकली 7 दिवस झाले, बट ते अपुरेसे वाटतात. हां, ॲब्झॉर्ब नाही झालं अजून कोकण. हो, असं वाटते 2-3 महिन्याची सुट्टी काढून राहावं. असं भूर उडून लगेच मुंबईत गेलो, त्याच्यात काय मजा नाही येत. चांगले 10-15 दिवस कोकणात राहिल्याशिवाय मजाच येत नाही. बघूया नेक्स्ट टाइम. कडक चहा आणि पेटिस घ्या खायला. मंडळी, हे आमचे आवडीचे खोबऱ्याचे मोदक, ओल्या खोबऱ्याचे मोदक गणेश कृपा हॉटेलमधले. आम्ही स्वतःसाठी पण घेतले आहेत, वाटण्यासाठी पण घेतले आहेत. आय थिंक बाय द टाईम तुम्ही ही व्हिडिओ बघाल तोपर्यंत हे खाऊन फस्त झालेले असतील. पण आम्हाला हे खूप आवडतात आणि हे गिफ्टिंगसाठी ही साईज पण भरपूर छान आहे. काय म्हणता हबीबी? वेलकम टू संगमेश्वर. चिंचोळ्या ब्रिजवरनं दोन्ही साईडचं ट्रॅफिक एका वेळेला जात नाही आणि इथे काम सुद्धा सुरू आहे, त्यामुळे असं थांबून एक साईड पाठवतात, एक साईड थांबवतात. मोठमोठ्या क्रेन आलेल्या आहेत. हे बघा केवढे उंच आहेत बघा, बापरे. हा, सो ते गर्डर वर चढवायचं काम चाललेलं आहे त्यांचं. जोरदार, एक नंबर. बघणारी पण माणसं आहेत वेगळी. बघायला तर म्हणजे त्यांना फुकट फ्री एंटरटेनमेंट आहे. आणि पुरुषांना तर हे काम बघायला तर नक्कीच आवडणार. मी पण असतो ना फ्री असा इथे, तर मी पण बघत उभा राहिलो असतो की बाबा काय काम चाललंय ते. जाऊ की नको? तिथे पण काम जोरदार चालू आहे. सो आपण आता हा संगमेश्वर बस स्थानकाच्या जवळच्या ब्रिजवरती आहोत. तिथे नेहमीप्रमाणे इथे मोठ्या गाड्या एकत्र पास होऊ शकत नाही, त्यासाठी एक साईडचं ट्रॅफिक सोडलं जातं. ते बघा तिकडनं येत आहेत त्या ब्रिजवरनं. आता ती लोक येतील, त्यांना तिथून थांबवतील, तेव्हा आम्हाला इकडनं सोडतील. असा सगळा कारभार चाललेला आहे.
तर लवकरात लवकर हे ब्रिजेस झाले पाहिजेत, जेणेकरून ज्यांना संगमेश्वरशी काही संबंध नाही ते वरतून सुसाट निघून जातील. कोकणातल्या रस्त्यावर चालवायला अशीच गाडी पाहिजे. हां, असे सस्पेन्शन एवढं रेस केलेलं तरच आपण या रस्त्याला नीट टॅकल करू. अशा आमच्या गरिबांच्या गाड्यांची तर साफ वाट लागते. म्हणजे कसं आहे ना, यांची ही चाल आहे. ते म्हणतात कोकण एवढा सुंदर आहे ना, तुम्ही फास्ट गाड्या पकडून इथून पटकन भरगदाव वेगाने जाऊ नका, हळूहळू जा, सगळा कोकण आरामात बघत निघत जा. असो, हा काय ट्रॅफिक अपडेट द्यायचा व्हिडिओ नाही आहे. आपण सावर्डा ते लांजा असा जो प्रवास केला त्याचा सेपरेट व्हिडिओ आहेच, त्याची लिंक इथेच देतो मी, ती नक्की बघा. इथे उजव्या बाजूला बस स्थानक आणि डाव्या बाजूला मार्केट, आणि मधूनच आपण निघायचा प्रयत्न करतोय, पण ट्रॅफिक सुटेल तेव्हा. अरे बापरे, या मोठ्या मोठ्या गाड्यांच्या अगदी मागे जाऊन थांबणं अतिशय धोक्याचं असतं. हे बघा, त्यांचं जर कंट्रोल सुटलं आणि ते मागे यायला लागले तर तुमच्याकडे वाचवण्यासाठी जागा नाही राहत, एस्पेशली अशा स्लोप वरती. आणि खूप चांगला स्लोप आहे हा. हे बघा, माणसं थांबलेली आहेत संगमेश्वर बस स्थानकातनं आपल्या गावात जाणारी बस पकडायला. बरेच महिन्यानंतर आपण गाडीचा AC रिपेअर केला. इतके दिवस बंद होता, पण तो रिपेअर केल्याचं सार्थक वाटतंय हो. कारण की एवढा धूर आहे, एवढा धुराळा आहे ना, अख्खी गाडी लाल लाल होऊन जाते बाहेरून. आणि जर आपण विंडो ओपन ठेवून चालवली तर मग वाट लागली. हा, सुटलो बाबा एकदाचे. भेटूया शास्त्री पुलाच्या नंतर. तर नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे सावर्ड्यामध्ये. आपण 6 वाजलेत, सावर्ड्याला येऊन पोचलो आहोत हळूहळू रामात गमात. आणि इथे येऊन थांबलो आहोत ते समाधान वडापाव जो सावर्ड्याचा फेमस आहे तिकडे. आता म्हटलं वडापाव घेऊया आणि मग घरी जाऊन खाऊया आजीच्या घरी. सो रुचिराच्या आजीच्या घरी आपण जातोय आता राहायला. आता हे रिलोकेट पण झालेत. आधी इथे का दुकानं होती त्यांची, आता हे नवीन त्यांचं हॉटेल बांधलेलं आहे. तर आपण तिथे जाऊया आणि घेऊया, चला. तर आपण पाहू शकता एवढं छान त्यांचं आता नवीन लोकेशनचं बांधकाम झालेलं आहे. आणि डोळ्यासमोर बनतात मोठे मोठे वडे, आणि त्यासोबत इथे सिटिंग अरेंजमेंट अशी आहे, हे बघा. आणि बाहेर जो सनसेट होतोय, वाव, प्रश्नच नाही. तर मंडळी, असा होता आजचा आपला दिवस. आज आपण झापडातनं निघालो पुन्हा मुंबईच्या दिशेने, आणि इथे आपण स्टॉप घेतला आहे रुचिराच्या माहेरी सावर्ड्याला. इथे आपण अजून एक दिवस थांबणार आहोत आणि नंतर मुंबईकडे रवाना होऊ. तर मंडळी, पुन्हा सावर्ड्याला येऊन बरं वाटतंय. इथे जरा कमी थंडी आहे. आय डोंट नो आता पहाटे कसं होईल, पण आम्ही संध्याकाळी 6च्या नंतर इथे पोचलो तेव्हा जरा गरम वाटत होतं. आणि आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे. बाहेर अंगणात मी बसलेलो आहे. रुचिराचा आवडीचा हा पाळणा आहे, त्याच्यावरती मी बसलो आहे. बऱ्यापैकी ब्रिझी वातावरण आहे आणि शांत आणि गार वाटतंय. अगदी काय गरमही होत नाही आणि अगदी कडाक्याची थंडी नाही आहे. पहाटे काय होतं ते नक्कीच बघावं लागेल. पण मुळात म्हणजे इथे 5G नेटवर्क वगैरे असल्यामुळे आम्ही थोडं सोशली कनेक्टेड आम्हाला वाटतंय. आणि आम्हाला जे कमेंटद्वारे आलेले जे तुमचे अभिप्राय आहेत ते वाचायला मिळत आहेत, त्याच्यावरती रिॲक्ट करायला मिळतं आहे, त्याला रिप्लाय द्यायला मिळत आहेत. जे शॉर्ट्स वगैरे काही इंस्टाग्रामचे रील्स आपण जे बनवलेले आहेत ते अपलोड करायला इथे चान्स मिळतो आहे. असं नाही की मला करता येत नव्हतं, पण आज शनिवार आहे त्यामुळे ऑफिसचं काम बऱ्यापैकी कमी आहे आणि त्यामुळे हे सगळं मी इथे निवांतपणे करू शकतो आहे. मुळात आपलं जे झापड्यातलं घर आहे, लांजातलं झापड्यातलं जे घर आहे, तिथे नेटवर्क कमी आहे, पण निसर्गाच्या सानिध्यात राहायला जी तिथे मजा येते तो एक प्रकार आहे कोकणाचा. आणि इथे दहिवलीला जे पूर्ण नेटवर्कमध्ये आहे दहिवली, तिथे आणि समोरच आपला स्टेट हायवे आहे, त्याची जी वर्दळ आहे तोही कोकणाचाच भाग आहे. आणि हे वेगवेगळे पैलू जे आहेत कोकणाचे ते आपल्याला बघायला मिळतात, एक्सप्लोर करायला मिळतात. आणि मी भाग्यवान आहे की मला ही 2 हक्काची घरं आहेत जिथे मी
हमखास जाऊन थांबू शकतो आणि हे दोन्ही प्रकारचे कोकण अनुभवू शकतो. आय होप तुम्ही हे रिलेट करू शकत असाल. पण नक्कीच काही दिवस आपल्याला वाटतं की नेटवर्क असावं आणि आपण जगाशी जोडलेले असावे आणि कधीकधी असं वाटतं की नो नेटवर्क झोनमध्ये आपण असावं, जगाशी संपर्क नसावा आणि निसर्गात आपण जास्तीत जास्त रममाण व्हावं, स्वतःला हील करावं असं नेहमी वाटतं. आणि हे दोन्ही पैलू जे आहेत कोकणाचे ते आपल्याला इथे साध्य करता येतात नक्कीच. तर मंडळी, आपली कोकण सिरीज तर काय संपली नाही आहे, कारण आपण अजून एक दिवस इथे थांबणार आहोत आणि आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत. सो जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच आमची व्हिडिओ बघत असाल तर हीच तर वेळ आहे. ही व्हिडिओ संपल्यानंतर आमच्या चॅनलला व्हिजिट द्या आणि तुम्ही बाकीच्या व्हिडिओजसुद्धा एक्सप्लोर करा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि जर आवडल्या तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळी बघता येतील. तर मंडळी, थांबूया या भागात इथेच, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.